योद्धा न्यूज मराठी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा बस व्यवस्थेवर कडक नियम व पालकांचा सहभाग वाढवा. उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे. शाळांमधील अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी नवीन परिपत्रकात सर्व सूचनांचा समावेश करणार. मंत्री दादा भुसे. मुंबई दिनांक 12 मार्च 2026. महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलामुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांबाबत विधान परिषदेत लक्षवेधी क्रमांक 3 अंतर्गत चर्चा करण्यात आली. या विषयावर सदस्य डॉक्टर मनीषा कायंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेदरम्यान पीठासीन अधिकारी म्हणून बोलताना विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. डॉक्टर गोऱ्हे म्हणाल्या की विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिवहन विभाग, शालेय शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने या विषयावर आधी मी बैठक घेतली आहे. त्याचा आपण पाठपुरावा करावा. शाळांच्या बसमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवण्याऐवजी शाळेच्या आवारातच उतरवून शिक्षकांच्या ताब्यात देणे आवश्यक आहे. अशा सूचना परिवहन विभागाला देण्यात आल्या आहेत. विशेषतः लहान विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यातच सुरक्षितपणे सोपवण्याची जबाबदारी शाळांनी काटेकोरपणे पार पाडली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शाळा व्यवस्थापनाने या सूचनांचे पालन न केल्यास शालेय शिक्षण विभागाने परिवहन विभागाशी समन्वय साधून याबाबत स्पष्ट परिपत्रक काढावे, अशी सूचना डॉक्टर गोऱ्हे यांनी केली. काही ठिकाणी शाळांना अडचणी असल्यास महानगरपालिका आयुक्त किंवा स्थानिक प्रशासनाकडूनही मदत घेता येईल, असेही त्यांनी नमूद केले. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालकांचा सहभाग वाढवणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी काही बेस्ट प्रॅक्टिसेसची उदाहरणे सभागृहासमोर मांडली. शाळेच्या बसमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत पालकांनी रोटेशन पद्धतीने सहभाग घेतल्यास मुलांच्या सुरक्षिततेवर अधिक लक्ष ठेवता येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच सखी सावित्री समिती व महिला संस्थांनी केलेल्या निरीक्षणांनुसार अनेक शाळांमध्ये काही प्रमाणात उपाययोजना होत असल्या तरी पालकांचा सहभाग मर्यादित असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी अंमलबजावणी आणि नियमित मॉनिटरिंग करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन, आरोग्य आणि गृह विभागांची बैठक आयोजित करावी, अशी सूचनाही उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केली. यावर उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे आणि यापूर्वीही या संदर्भात बैठक घेण्यात आली आहे. काही दुर्दैवी घटना घडत असल्या तरी अशा विकृत मानसिकतेला आळा घालण्यासाठी सर्व स्तरांवर उपाययोजना करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन परिपत्रक तयार करण्याचे काम सुरू असून त्यामध्ये उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या सूचनांसह पालकांच्या सहभागाबाबतच्या मुद्द्यांचाही समावेश करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी. खूप सविस्तर उत्तर आपण दिलेले मंत्री महोदय. सन्माननीय मनीषाताई कायंदे आणि आपल्याला आणि सगळ्यांना सभागृहाला मला एक माहिती सांगायची की परिवहन विभाग, शालेय शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यांच्याबरोबर मी बैठक घेतली होती आणि त्याला परिवहन विभागाला मी ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत की शाळेच्या बसेस ज्या येतात त्या बसेस रस्त्यावर कुठेही उतरतात मुलं आणि कुठेही जातात. तर त्यांनी आतमधलं जिथे पटांगणं आहेत शाळांकडे त्यांनी आतमध्ये मुलांना सोडून शिक्षकांकडे सोपवली पाहिजेत आणि शिक्षकांनी म्हणजे छोटी मुलं जी आहेत विशेषतः 4थीच्या आतली आणि त्या पालकाच्याच बरोबर ती मुलं जात आहेत की नाही हे पाहिलं पाहिजे. हे आवश्यक आहे आणि परिवहन विभागाशी बोलून आपण समन्वय करून तसं परिपत्रक काढा, कारण शाळा अजिबात जुमानत नाहीत काही ठिकाणी. आणि दुसरं असं आहे की त्यांच्या अडचणी त्यांच्या असतील तर त्यांनी त्याच्यातून काय मार्ग काढायचा तर महानगरपालिका आयुक्तही त्याच्यातून काही मदत करू शकतील, एक. आणि दुसरं हे जे चित्राताईंनी मांडलं ना त्याच्याबद्दल माझ्याकडे काही बेस्ट प्रॅक्टिसेसची उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये पालकांनी अशा बसेस केल्या असतील तर समजा 10 मुलं असतील तर एकेका पालकावरती रोटेशननी आई येते एका मुलाची. म्हणजे काय होतं किती 10 दिवसातून एकदा एकावरती वेळ येणार आहे आपल्या मुलाच्या बरोबर जाण्याची शाळेमध्ये, तर तेवढं तर पालकांनी केलं तर काय होईल की
शेवटी पालक जसं लक्ष ठेवतील तसं शाळेचा परिचर परत खाजगी वाहनावरती नेमताना प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर पालकांनी सुद्धा लक्ष ठेवावं. पण तुम्ही हे जे उमाताईंचा प्रश्न होता ना, त्याच्यावरती त्यांचं म्हणणं असं, किती शाळात पाणी होते, तर ज्या महिला संस्था बघतायत ना, फॉलोअप करतायत, 242 ठिकाणी त्यांनी अहवाल केला आहे. तर बऱ्याचशा शाळांच्या मध्ये आणि याची अंमलबजावणी होते, पण अंशतःच पालक त्याच्यात सहभागी असतात, सखी सावित्री कमिटी किंवा इतर याच्यामध्ये. तर त्याचं काहीतरी मोजदाद करून त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी तुमच्या अध्यक्षतेखालीच बैठक आपण घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये.